कडक उन्हामध्ये बाहेर न जाता अगदी 2 मिनिटातच जर घरीच चिकू शेक आपण बनवला तर किती सोपं पडेल, आपल्याला बाहेर जाण्याची गरजच नाही. चला तर मग पटकन हा 2 मिनिटात चिकू शेक कसा करायचा ते बघूया. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवातीला इथं मी 4 चिकू हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चिकू हे थोडे मीडियम साईजचे म्हणजे थोडे मोठेच आहेत. आता सुरुवातीला या चिकूच्या पहिला अगोदर साली काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपण चिकूच्या सगळ्या साली काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर या चिकूचे आपण छोटे छोटे तुकडे काढून घेणार आहे. यातील बिया सगळ्या काढून टाकलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे सगळे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. आता यामध्ये मी माझ्याकडे काजू बदामची पावडर केलेली होती, ती मी 2 ते 3 चमचे यामध्ये घालून घेतलेले. तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण थोडीशी घातली तर याने फ्लेवर खूप छान येतो. आता अर्धी वाटी यामध्ये मी साखर घालून घेतलेले आणि थोडंसं 1 वाटी सुरुवातीला मी यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे. आता थोडंसं 3 ते 4 बर्फाचे खडे देखील घातलेले आहेत आणि हे मिक्सरला पूर्णपणे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं. आता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पुन्हा 1 वाटी दूध घालून मी मिक्सरला पुन्हा हे थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपला हा झटपट 2 मिनिटात चिकू शेक तयार. अगदी बाहेर जाण्याची गरज नाही. जर घरीच चिकू असतील तर तुम्ही पटकन 2 मिनिटात अशा पद्धतीने चिकू शेक बनवू शकता. आणि सजावटीसाठी इथं मी चिकूचे छोटे छोटे अशा पद्धतीने तुकडे घालून घेतलेले आहेत आणि आपला थंडगार हा चिकू शेक तयार झालेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.